70 वर्षापासून मराठा आरक्षणापासून वंचित. आता आरक्षण घ्यायचंय. सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ. त्यातील एकही तास कमी केलेला नाही. हा शेवटचा आणि पहिला लढा. 24 तारखेच्या पुढे एकही तास वाढवून देणार नाही. अजून अनेकांच्या नोंदी सापडल्या नाही. त्याची चर्चा करायची आहे. आता मागे हटायचे नाही. आपल्याला आता जे करायचं आहे ते पूर्ण ताकदीने करायचे आहे. आपल्याला आता गुलालच आपल्या बाजूने घ्यायचा आहे, हार नाही. मराठी समाज मागास सिद्ध झाला आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा. मूळ मागणी आडमोठे कोण मराठे की आरक्षणात येऊ नका. ओबीसीत जायचे असेल तर शासकीय नोंदी आवश्यक. 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. धनगर आणि वंजारी वेगळा प्रवर्ग. ओबीसी आरक्षणात आपण पूर्वीपासूनच मतांसाठी आमच्या पोरांचे वाटोळे करणार का? नोंदी आहेत तरी पण आपल्याला आरक्षण मिळालं नाही. कुणाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मतांसाठी खोटं बोलतात. ओबीसीतलं आपल्या हक्काचं आरक्षण मागत आहे. मराठ्यांमुळे धनगर आणि वंजारीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. ओबीसींवर मराठ्याकडून अन्याय होत नाही. 24 डिसेंबर सरकारसाठी अंतिम वेळ. गिरीश महाजनांना सांगितले. तज्ज्ञांनी सांगितलं म्हणून आंदोलन स्थगित केलं. नोंदी सापडलेल्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवावे. 24 तारखेला शिंदे समितीने अहवाल सादर करणार. मराठ्यांच्या एकाही नोंदीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही. अभ्यासक वाढवा. शिंदे समितीला मुदतवाढ द्या. चॅलेंज देणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. धाडसाने लढाई जिंकायची आहे. कोना फुलाना मुलाना नसे दैन्य काही तसे सिद्ध देही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या संस्कृत सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही. जय जिजाऊ. बसू दे त्यांना. आता जेवढे बसले तेवढे बसू. याच्यात नवीन कोणी येणार नाही याची काळजी घ्या फक्त. आता आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला हा पोर्शन पूर्ण महिलांची मीडिया ते बांधव आणि महिला भगिनी व्यतिरिक्त जर कोणी बसला असेल तर आपण पाठीमागे जाऊन बसू. हा बंद करा. कृपया बंद करा. बुद्धीचा, ताकदीचा, युक्तीचा सगळा वापर करून आपल्याला ही आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. ही घालायची नाही. आता आपण आतापर्यंत आपली भूमिका काय त्याच्यावर चर्चा करू. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची प्रमुख भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाज हा ओबीसीत असल्या कारणानं मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रात मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा ही आपली मराठ्यांची मूळ मागणी. आता या मागणीसाठी आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आपल्याला काय आवश्यक होतं? आवाज येतो सगळ्याला? आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं म्हणून उपयोग नव्हता भाऊ. आपल्याला ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी गाड्या लावून घ्या बरं का मागच्या काही स्वयंसेवक आपले असले तर त्यासाठी आपल्याला निकष पार करावे लागत होते. एक तर मराठा मागास असावा लागतो. तेही आपण मागास गायकवाड आयोगानुसार झालेलं. ते काय झालं कोर्टामध्ये तो भाग वेगळा, परंतु मराठा समाज हा मागास सिद्ध झालेला आहे हे अंतिम सत्य आहे. दुसरी बाजू मराठ्याला जर ओबीसी आरक्षणातून मागणी करायची, मराठ्याला जर ओबीसीच्या आरक्षणात जायचंय तर मराठ्यांच्या शासकीय नोंदी तरी असणं गरजेचं आहे. किंवा कोणत्याही जात समूहाला जायचं असलं तर त्याच्या नोंदी तरी असणं गरजेचं आहे. असं नाही जाता येणार. मी माझ्या गावरान भाषेत माझ्या समाजाला समजून सांगतो म्हणून माझ्या मतानं त्यांच्या सगळं हे लक्षात येतं. आता शासकीय नोंदी म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही म्हणता माझी 1 एकर जमीन आहे पण तुम्हाला माहित नाही ती कुठे आहे ती, आणि त्या गावकऱ्याला माहित नाही तुमची जमीन कुठे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 7/12च आवश्यक आहे. समजून घ्या मला तुम्हाला काय म्हणायचंय. आडमुठं कोण आहे? मराठे का आरक्षणात येऊ नका म्हणते ते ह्यो फरक आपल्याला करायचा. आपल्याला फरक करून लढायचं.
तर आपली शक्ती वाढणार आहे, तितक्या कणखरपणानं आपण लढणार आहे. कळालंच नाही तर समोरचा विरोध करतोय म्हणून आपण करायचा किंवा आपण विरोध करतोय म्हणून त्यांनी करायचा, असं लढण्याने त्यांना न्याय मिळणार नाही, आपल्याला पण नाही. त्यासाठी आपण कसं जातो ओबीसी आरक्षणात? तुम्हाला ज्या वेळेस लक्षात येईल की माझ्या 1 एकर जमिनीचा मला 7/12 मिळाला तरच तुमची खरी जमीन आहे. तुमची दादागिरीनं जरी एखाद्याने बळी केली असली तरी तुम्हाला 7/12 सापडला म्हणल्यावर द्यावा लागणार. ही काय सभा नाहीये, ही काय नाही, ही चर्चा आहे आपली एकमेकाशी. कारण तुम्हाला एवढ्याला कळलं आणि तुम्ही एवढ्याने जर फेसबुकला व्हॉट्सअपला ते टाकायला चालू केलं तर उभ्या महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्याला कळणार आहे. म्हणून आपण हे सविस्तर चर्चा करतो. मग तिथं ऊन असू द्या नाही तर मुसळधार पाऊस असू द्या, आधी लेकराचं भविष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. त्याच्यासाठी आपली ही बैठक निर्णायक हे करायचंय काय. मग तुमचा जर 7/12 मिळाला तुम्हाला 1 एकर जमीन द्यावा लागणार. तसं ओबीसी आरक्षणात जर जायचं असलं तर तुमच्या शासकीय नोंदी असणं आवश्यक आहे. मग आता मराठ्यांच्या काल दिलेले गिरीश महाजन साहेबांनी माहिती 54 लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या. मग जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणात आहे. मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात तुम्ही कस काय येऊ नका म्हणता? तुम्हाला म्हणता येत नाही. समजून घ्या, मराठ्यांच्या बांधवांनी समजून घ्या. लोकांचा विरोध डोक्यात काढून टाका. त्यांचं डोक्यात नाही ठेवायचं, आपला आपण डोक्यात ठेवायचा. आता जर मराठ्यांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात तर मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कालचा शब्द तुम्हाला सांगतो. एकतर मी मीडिया समोरच लाईव्ह केलेली, त्याच्यामुळे तुम्हाला काय ची भूमिका काय होती, आज काय आपल्याला आरक्षण कोणचं पाहिजे, ते कसं मिळवायचं याच्यावर चर्चा करायची. सरकार 24 डिसेंबरपर्यंत त्यांना आपण वेळ दिलेला आहे, त्यातला 1 घंटा आपण आत्ताही कमी केलेला नाही. सरकार तिथपर्यंत देणार आहे की नाही देणार त्यावर आपल्याला चर्चा करायची. 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची दिशा काय यावर आपल्याला चर्चा करायची. आपल्या समाजानं आत्तापर्यंत किती लढे उभा केले आहेत त्याच्यावर पण चर्चा करायची. ओबीसी आयोगाचा याच्यावर काय रोल आहे त्यावर पण आपल्याला चर्चा करायची. आपल्या नोंदीला बाधा आहे का? मिळालेल्या ज्यांना प्रमाणपत्र दिलेत ते आता थांबवलेत की नाही थांबवलेत? काहीच्या नोंदी का सापडल्या नाहीत, काही तालुक्यात का सापडल्या नाहीत, हे विचार मंथन करण्यासाठी आपली बैठक आहे. नुसतं जमायचं म्हणून गर्दी दाखवण्यासाठी नाही. आपल्याला आपल्या लेकराच्या पदरात आता पाडून घ्यायचं. बसून बोललं जमन ना आपल्या लेकराच्या, कारण लई वेळ दम धरणार नाही, नाही दम उभारून मी बोललो असतो. मी आपल्याला आपल्या मुलांच्या पदरात 70 वर्ष कमवून पडलं नाही. आता काय काय पाडून घ्यायचंय, त्या नोंदी किती मिळाल्यात, त्याचा लाभ किती जणाला होणार आहे याच्यावर चर्चा करून आपल्याला आता मार्ग काढायचा. महाराष्ट्रातला सरसकट मराठा याच्यात कशा स्वरूपात घ्यायचा आहे याच्यावर चर्चा करायची. म्हणून नुसतंच आपण एखाद्या वेळेस काय होतंय, आता आपल्या समाजाकडून होत नाही. हे तेवढंच खरं आहे, आता आपल्या समाजाकडून होत नाही. नुसतेच बसले बसले उठले बोलले होतं म्हणून आलून गेलो असं आपल्या समाजाकडून आता या वर्षभरापासून होत नाही. एकदा ठाण म्हणून बसले की मराठे आता उठत नाही येत. मराठ्यांना आरक्षण समजायला लागलं, स्वतःच्या लेकराचं हेच समजायला लागलं. म्हणजे आपल्या बैठकीला सुरुवात झाली बरं का. आता लगेच आपण बैठक सुरू केली. आपल्याला याच्यावरती चर्चा करू. हे शेवटचा पहिला लढा आहे, म्हणून विचारांती हा लढा लढायचा आहे. मागं पण सरकायचं नाही. किती वेळेस मागं सरकायचं, किती वेळेस पुढं जायचं हे शहाणपण सुद्धा आता मराठ्याला आलेलं आहे. कोणत्या टायमाला ताणायचं, कोणत्या टायमाला नाही ताणायचं ही भूमिका सामान्य शेती करणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागलं. सुशिक्षित मराठ्यांना आणि बुद्धिजीवींना सुद्धा कळायला लागला. आणि आपण टप्पे घेतले. मराठा हुशार झाला बुद्धीनं सुद्धा, नुसता ताकदीनं नको.
दोन्ही गरजेचं आहे. ताकदही वापरायला लागते, बुद्धी पण. आणि त्याचा फायदा मराठा समाजाला खूप व्हायला लागला. म्हणून आपण काय करायचं काय नाही करायचं, जी गोष्ट करायची ती पुऱ्या ताकदीनं करायची. तिला वेळ लागतो नाही लागतो हे नाही माहीत मराठा समाजाला. फक्त जी काय गोष्ट करायची ती करायची म्हणून नाही करायची. एखादी धडक द्यायची ठरली तर ती पुरी ताकदीनंच द्यायची, नसता मग ती नाही द्यायची. आपल्याला आता हार आपल्या बाजूनं नाही घ्यायची, घ्यायचा तर गुलालच आपल्या बाजूने घ्यायचा, हार नाही घ्यायची.